फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। तुम्हाला दोघांना कल्पना नाहीये या फोटोंमुळे मुंबईला जाऊन केवढा मोठा धमाका होणार आहे। यश बाय बाय and Lekha bye bye forever. Take care and all the best. नाही काका, तुमच्यात असतील तेवढे पेशन्स पण माझ्यात नाहीयेत। मी नाही जेवणार, तुम्ही ते ताट घेऊन जा। ऐका माझं, माणसाने असं छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊन डोक्यात राग घालून घेऊ नये। अशाने तो कुठेही पोहोचू शकत नाही। काका, तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे, पण माझा इतका अपमान झाल्यानंतर मी इथे राहणं सुद्धा शक्य नाही। तुम्ही मला समजूतदार वाटलात म्हणून तुम्हाला सांगितलं, पण आता बाकी तुमचं तुम्ही ठरवा। तुम्ही इथे काहीतरी करून दाखवायला आला होता। तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। बघा, म्हणजे माझं म्हणणं पटत असेल तर खा, नाही तर तुमची इच्छा। खरंच काका म्हणतात तेच बरोबर आहे। मी कशा करता आलो इथे? माझ्या मैत्रिणीच्या आईचा खून ज्यांनी केला, मला आणि लेखाताईला जे परत माया आत्याकडे सोपवणार होते, त्यांचा सूड उगवायला, उदय देशमुखला संपवायला, हेच माझं ध्येय आहे। योगाच असल्या या फालतू गोष्टीत लक्ष घालून काही होणार नाही। आता उलट हळूहळू घरातल्यांचं मन कसं जिंकता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल, तरच मला त्या घरात परत प्रवेश मिळेल। मी काळजी करू नका, चल रे। अजून आलेले नाहीयेत। रोजचा कितीतरी वेळ यांची वाट बघण्यातच फुकट जातो। काय झालं? काही कळलं का कुठे आहेत ते? नाही, काही कळलं नाही अजून। रोज यांचं असं किती वैताग येतो माहितीये? अरे रोज काय यांची काळजी करायची? एक दिवस असा गेलेला नाही की कुठे जातात सांगून गेलेत किंवा कधी वेळेवरती घरी आलेत। पण येतील, कुठे जाणार आहेत ते दुसरीकडे? हो ना, घरात बाकीच्याने काय उद्योगच नाही आहेत, स्वतः बिनकामाचे आहेत ना, म्हणून त्यांना असं वाटतं की घरामध्ये सगळेच रिकाम टिकडत त्यांच्यासारखे। काही जाऊ दे ना प्लीज, तू इतका त्रास करून घेऊ नको सगळं। तुला माझ्या बोलण्याचा त्रास होतोय वरून? अरे पण किती माझ्या बाजूने विचार करून बघ। कुठच्या मुहूर्तांशी लग्न केले ना, देवच जाणे, नाहीतर काय। अरे आजपर्यंत मला काय सुख मिळालंय का या घरात? ह्यांचं असं या घरात काय आहे सांग ना? साधी काडीची किंमत आहे नाही ह्यांना घरामध्ये। सतत आपले स्वतःच्या विचारात हरवलेले असतात आणि त्यांच्या अशा ऐतखोर स्वभावामुळे ना मला दुसऱ्यांच्या भिकेवर जगायची वेळ आली आता। आई, तुला असं वाटत नाहीये की बाबांच्या या अशा वागण्याला काही प्रमाणात का होईना आपण घरातले सगळेजण जबाबदार आहोत? तुला काय म्हणायचंय? म्हणजे मी त्यांच्याशी नीट वागत नाही? हे बघ, मी तसं काही म्हटलंय का? मला फक्त एवढंच म्हणायचंय की कदाचित आपण त्यांना समजून घेण्यात कमी पडतोय किंवा आपल्याकडनं काहीतरी चूक होतीये। हे बघ, आणि एखादा माणूस जर का काही विचित्र वागत असेल तर तो तसा का वागतोय हे शोधण्यापेक्षा आपण त्याला सरळ वेडा ठरवून मोकळा होतो। असं होत नाहीये का हे? आई, अगं जो माणूस कलाकार आहे
ज्याची जगाकडे बघण्याची एक वेगळीच सौंदर्य दृष्टी आहे, त्या माणसाच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा आपण कुणीच कधीच प्रयत्न केलेला नाहीये. आपण सतत त्यांना फक्त त्यांचे दोष दाखवत राहिलेलो आहोत. मला सांग, आपल्यापैकी कोणीतरी कधीतरी त्यांना प्रेमाने विश्वासात घेऊन हे विचारलंय की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळेच जण तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हाला काय होतंय ते आमच्याशी बोला, आम्हाला सांगा? कधीच नाही. आपण फक्त सतत त्यांना दोष देत राहिलोय. आई प्लीज प्लीज एकदा तरी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोल. त्यांना हे असं सतत दोष देत राहण्यापेक्षा जर या आधीच तू त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलली असतीस, त्यांच्या मनावरचा ताण जर हलका केला असतास ना, तर कदाचित आजचा दिवस पाहायला लागला नसता आपल्याला, आणि कदाचित आपल्या घराचं चित्र काही वेगळंच दिसलं असतं. जरा स्वतःच्या वाचनातून कामातून आपल्या बायकोसाठी सुद्धा वेळ काढलात ना तर खूप बरं वाटेल. बोल बोल, तू आहे माझं लक्ष. हेच तुमचं मला आवडत नाही. घरच्या लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं आणि बाहेरच्या लोकांचं फक्त ऐकत राहायचं. बरं बाई, बोल. मला तुम्हाला काही सांगायचंय. हे पहा, प्रस्तावना करत बसू नकोस. जे काही बोलायचं असेल ना ते पटकन बोलून टाक. मी तुमच्या त्या दुर्गेशला स्पष्टपणाने सांगितलंय, कामाशिवाय घरी यायचं नाही. तुम्हाला माहितीये सकाळी काय झालं? हो माहितीये मला. अरे, सगळं माहीत असून तुम्ही असे शांतपणे कसे राहू शकता? बरं मला सांगा, तो आणखीन किती दिवस इथे राहणार आहे? अशी बाहेरची माणसं घरी असली की प्रायव्हसीच राहत नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे प्रायव्हसीचा? एवढा मोठा बंगला आहे आणि दादांची मुलगी आहेस ना तू. दादांची ख्याती होती गरजू माणसाला मदत करणारे म्हणून. तुम्हाला कामाच्या माणसाला सुद्धा मदत करायला नको? तो दुर्गेश, तो कसला कामाचा आहे? हे पहा मृदुला, कोण कामाचं आहे कोण कामाचं नाही हे समजायला एक प्रकारची नजर लागते, ती तुझ्यामध्ये नाही. तुझ्या दृष्टीने काय सगळेच बिनकामाचे. हे बघ मृदुला, हा दुर्गेश आहे ना, ह्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल्स आहेत. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे हा भावना प्रधान आहे आणि अशा माणसांना जवळ करणं खूप सोपं असतं. म्हणजे त्याच्यावरती आपण एवढे उपकार करायचे की नंतर आपण जे सांगू ते करायला तो तयार होईल. तो एवढासा दुर्गेश, तो खरंच आपल्या कामाला येऊ शकतो? नक्की करेल. आणि म्हणूनच मी त्याला इकडे घेऊन आलोय, आणि ते सुद्धा एवढ्या लहान वयात. ते म्हणतात ना, कॅच देम यंग, तसं आहे. काय माहितीये, पुढे आपला ओम राजकारणात येईल तेव्हा नवशिका असेल तो. त्याच्या मागे कोणीतरी खंबीरपणे उभा राहणारा, आपल्या विश्वासातला माणूस, आयुष्यभर त्याला साथ देईल असा माणूस हवा. त्याच्यावरती आपण भरपूर उपकार करायचे, पण त्याला दाखवून द्यायचं की आम्ही मालक आहोत. आणि बाकीच्या गोष्टींची काळजी करू नकोस तू. त्याला ऑफिसमध्ये भरपूर झापलाय मी, त्याच्यावर बारीक नजर आहे माझी. अधूनमधून त्याची लायकी काय आहे याची जाणीव करून देईन मी त्याला. हळू 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 बसा. पाणी हवंय का तुम्हाला थोडं? नाही नको. फार त्रास होत नाहीये ना? ठीक आहे, तुम्ही आराम करा, फार उशीर झालाय, मी येतो. तुझं नाव काय रे? आणि मला नेमकं इथेच कसं काय घेऊन आलास? माझं नाव दुर्गेश. उदय साहेबांकडे काम करतो मी.
त्यामुळे माहिती आहे तुमचं घर. थँक्स. असू दे, मी जाईन. काका, तुम्ही अजूनही पेंटिंग्स करता का? तुला कसं माहित मी चित्रकार आहे हे? तुमच्या कुटुंबाविषयी सर्वांनाच इतकी माहिती आहे. दादासाहेब सरनाईक माझे आदर्श, त्यामुळे तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांविषयी का कुणास ठाऊक एक वेगळीच आत्मीयता वाटते. सांगा ना, तुम्ही अजूनही पेंटिंग्स करता का? मला आवडेल तुमच्या पेंटिंग्स पाहायला. चांगल्या घरातला दिसतोयस. तुझे आई वडील कोण हे माहित नाहीये मला, पण त्यांनी चांगले संस्कार केलेत तुझ्यावर. काका, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. सांगा ना, तुम्ही अजूनही पेंटिंग्स करता का? नाही रे राजा, नाही करत पेंटिंग मी आता. माझ्या आयुष्यातले रंगच उडून गेलेत. उरलाय आता फक्त एकच रंग, अंधकाराचा, काळा रंग, ज्याला भविष्य नसतं, वर्तमान नसतं, असा रंग. नीता, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग लेखा. किती वाजले? 8:30. बापरे, खूप उशीर झाला ग. ड्रिंक्स घेतल्यावर होतं कधी कधी असं. ड्रिंक्स? म्हणूनच माझं डोकं इतकं जड वाटतंय. बापरे, नीता, तू काल रात्री नक्की मला काय प्यायला दिलं होतंस? सांगते, रागावणार नसेल तर सगळं सांगते. नाही रागवणार. काल मी तुझ्या ग्लासमध्ये थोडीशी वाईन घातली होती. तू असं का केलंस? एन्जॉय करण्यासाठी. आपण बँगलोरला आलो एन्जॉय करण्यासाठी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. रेडी? या, आय एम रेडी. पण लेखा आत्ताच उठली आहे आणि तिचं डोकं थोडंसं दुखतंय. डोकं दुखतंय? माझंही डोकं दुखतंय. मला वाटतं आपण काल रात्री जरा जास्तच एन्जॉय केला. हो, त्यामुळे माझी तब्येत बरी नाही. इकडनं आपण जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकरात लवकर आपण इथून निघायला हवं. ओके, चालेल ना सर. सो आय विल सी यू विदिन हाफ एन आवर. ओके, बाय. काय म्हणाले ग सर? अर्ध्या तासात निघायचंय आपल्याला. सो गेट रेडी फास्ट. हो, मी पटकन तयार होते, मग निघूया. व्यवस्थित तयारी कर लेखा. आता कायमचं टाटा गुड बाय म्हणायची वेळ आली आहे. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग.
सो कसं वाटतंय? छान वाटतंय. गुड. काय हो पण हे एवढं लागलं कसं काय? काही आठवत नाही नीटचं मला, पण एक मुलगा मला घरी घेऊन आला. नाव काय माहित नाही मला. उदयकडे काम करतो असं म्हणाला. दुर्गेश. दुर्गेश हुशार आहे. तुमच्या या राजकारणात कसा काय आला कोणास ठाऊक. शांत लाघवी असाच वाटला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा दुर्गेश तसा हुशारही आहे आणि एकूण वागाय बोलायलाही बरा आहे. तो सावकाश. जप जप त्याला. काय नाही तर ह्या तुमच्या राजकारणाच्या गटार गंगेत वाट लागायची त्याची. डोंट वरी बाबा, माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्याकडे. पण आता जरा तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. बरं, डॉक्टरांना सांगितलंय ते येत आहेत. ते आल्या आल्या टिटॅनसचं इंजेक्शन देतील, ते घ्या. हे बाबा त्रास होतो तेच. हे बघा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये. इंजेक्शन घ्यावंच लागेल तुम्हाला. अहो, एकतर आपल्याला माहिती नाहीये काय लागलंय ते. चुकून एखाद्या गंजलेल्या लोखंडाचा तुकडा वगैरे लागला असेल तर भलतंच इन्फेक्शन व्हायचं. हो, काळजी घ्या. येऊ? ये. हिला झालंय काय? कोण का उचलत नाहीये ही? कदाचित काल रात्री उशिरा झोपली असेल म्हणून उचलला नसेल. काय प्रॉब्लेम आहे? दुर्गाताईला फोन करू का? नाही, नको. त्यापेक्षा थेट मुंबईलाच जातो. अरे दुर्गेश, कुठे चाललायस रे? उदय साहेबांना भेटायला. अरे पण उदय काका नाही ऑफिसमध्ये आणि आज संध्याकाळपर्यंत तरी तो येईल असं वाटत नाही. दिवसभर खूप मीटिंग्स आहेत त्याच्या. काय काही महत्वाचं काम होतं तुझं? हो, ऍक्च्युली मला 3-4 दिवसांची सुट्टी हवी होती. घरून फोन आला होता, ताईची तब्येत ठीक नाहीये. अरे मग जा की तू घरी. त्यात एवढं विचार करण्यासारखं काय? पण उदय साहेब. हे बघ, उदय काकाला काय सांगायचं ते मी बघून घेईन. ओके, तू जा. थँक्यू साहेब. आणि हो, तुझ्या बहिणीची व्यवस्थित काळजी घे. कुठलीही हायगाय नकोय, समजलं? हो साहेब, मी आत्ताच आजचं काम पूर्ण करतो आणि निघतो. जा.